आणि महत्त्वाचं म्हणजे या जगातल्या 10 टॉप 10 पिक्चरमध्ये एक भारतीय सिनेमा पण आहे. तर तो कुठला आहे हे बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. नंबर 7 वरचा पिक्चर असा आहे की नाही, कम्प्युटरच्या दुनियेतला बेताज बादशाह, सायन्स फिक्शनचा बाप, सगळ्यांचा बाप असं म्हटलं तरी चालेल. कारण हा पिक्चर ज्यावेळी आला होता त्यावेळी ही कन्सेप्ट लोकांच्या समोर ठेवणं हे खूप धाडसाचं काम होतं. कारण त्यावेळी कम्प्युटरचं नुकतंच इव्होल्युशन चालू होतं. पिक्चरमध्ये आपला हिरो असा आहे की अचानक काही लोक येतात, त्याला धरतात आणि त्याला सांगतात की ही जी दुनिया जिथं तू राहतोस ती सगळं खोटं आहे. आता तुम्ही इमॅजिन करा, ज्या दुनियेत तुम्ही राहताय, जिथं तुम्ही मला बघा लागलाय, मी खोटा आहे, ज्यात तुम्ही बघताय ते सगळं काही खोटं आहे आणि खरं तुमच्यापासून लपवून ठेवलंय. कम्प्युटर आणि माणसातलं युद्ध, आता नेमकं खरं काय आणि खोटं काय. या पिक्चरनं जवळजवळ 4 ऑस्कर अवॉर्ड जिंकले आणि अक्षरशः यातली ॲक्शन आज पण बघायला तुम्हाला मजा वाटते. सस्पेन्स, थ्रिल, ॲक्शन म्हणजे सायफाय आणि रोमांस पण आधीमध्ये आहे. पिक्चरचं नाव आहे मॅट्रिक्स. अक्षरशः 4 पार्ट आलेत, एकदा अवश्य बघा तुम्ही, तुमच्या डोक्याचा खिसा नक्कीच उडवणार आहे. पण नंबर 6 वरचा पिक्चर असा आहे की नाही, जर तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या आयुष्यात लई प्रॉब्लेम आहेत, अगदी छोटे मोठे बडे मोठे लई प्रॉब्लेम्स आहेत, तर तुम्ही हा पिक्चर एकदा अवश्य बघा. आता पिक्चरमध्ये असं दाखवलंय, एक साधा सिंपल माणूस, त्याच्या आयुष्यात लई प्रॉब्लेम असतात, पण तो पुढे जाण्यासाठी नेमका काय करतोय. आता ऐकायला जेवढं सोपं वाटतंय तेवढं सोपं नाही आहे. पिक्चरनं 6 ऑस्कर अवॉर्ड जिंकले सगळ्या कॅटेगरीमधले. आता पिक्चरचं वैशिष्ट्य हेच आहे, तुम्हाला अक्षरशः म्हणजे जेवढं तुम्ही निगेटिव्ह झालेलं असतं की नाही, तुमच्यात पॉझिटिव्हिटी अशी दाबून भरते की नाही, अक्षरशः तुमच्यातनं पॉझिटिव्हिटी उतू गेली पाहिजे. आता या पिक्चरचा रिमेक करायला बघितला म्हणजे आमिर खाननं लाल सिंग चड्डा बघितला, पण अक्षरशः म्हणजे ते नागडं होऊन गेलं. पिक्चरचं नाव आहे फॉरेस्ट गंप, एकदा अवश्य बघा, पॉझिटिव्हिटी अशी उतू जाईल. पुढचा पिक्चर सांगायचा आहे तुम्हाला, एक बोनस पिक्चर सांगतो, ज्या पिक्चरचं नाव आहे द गॉडफादर. जसं नाव आहे की नाही, काम पण तसंच आहे. आपण म्हणतोय ना, बाप हा शेवटी नेहमी बापच असतो. किती जरी काही जरी केलं तरी बापाच्या पुढे पाऊल टाकता येणार नाही. कारण हा पिक्चर असा आहे की नाही, ॲक्शन क्राईम ड्रामा या कॅटेगरीतला म्हणजे सरताज बेताज बादशाह पिक्चर आहे. जे आपण आजकालचे डॉन असू दे किंवा वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई किंवा आपले दगडी चाळ, हे सगळे पिक्चर बघतोय ज्याच्यामध्ये क्राईम, थ्रिलर, ड्रामा हे आहे ना, या सगळ्या पिक्चरना असा म्हणजे डाव्या हातानं चाटून पुसून खाल्लेला किंवा मारून गप बसलेला या पिक्चरचं नाव आहे द गॉडफादर. एकदा तुम्ही अवश्य बघा. खरोखर क्राईम, ड्रामा, थ्रिलर या कॅटेगरीतला बाप पिक्चर आहे द गॉडफादर. नंबर 5 वरचा पिक्चर असा आहे की नाही, अक्षरशः पिक्चर बघायला चालू केल्यानंतर अर्धपर्यंत आल्यानंतर तुम्हाला असं वाटायला चालू होते, आईची गाण पिक्चरमध्ये व्हा लागले काय चाटमारी काय कळणं झाले. पण पिक्चर जेव्हा संपतोय त्यावेळी असं वाटतंय, आईला हे असं पाहिजे. पण हे बघून तुम्ही परत एकदा पिक्चर बघणार. पिक्चर हा सायकोलॉजिकल थ्रिलर या कॅटेगरीतला आहे. आता यामध्ये आपला हिरो जो आहे की नाही, तो एका ठिकाणी काम करतोय, सगळ्या आयुष्याची पाक एल लागलेले असतात. त्याच्या आयुष्यात एक माणूस येतोय टर्नर नावाचा आणि तो असतोय ब्रॅड पिट. तो आल्यानंतर त्याच्या आयुष्य कसं पलटी खातंय, पलटी चांगल्या बाजूला का वाईट बाजूला, म्हणजे असं जाते का असं जातंय, ते याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार. पिक्चर तुम्ही एकदा बघितल्यानंतर ह्यो प्रत्येक 8-10 दिवसानं, महिन्याभरानं हे पिक्चर तुम्ही बघणार. पिक्चरचं नाव आहे फाईट क्लब, एकदा अवश्य बघा. नंबर 4 वरचा पिक्चर आहे की नाही, ऑस्करचा बाप पिक्चर म्हटलं तरी चालेल. अक्षरशः म्हणजे अशी कुठली कॅटेगरी सोडली नाही ज्याच्यामध्ये यानं ऑस्कर उचललं नाही. अक्षरशः ऑस्कर म्हणजे की नाही असं खिशात घेऊन फिरतोय हे पिक्चर. पिक्चरचे म्हणजे 4 पार्ट निघलेत आणि आत्तापर्यंतचा असा पिक्चर जो निघाला नाही. पिक्चर खूप जुना आहे, पण अक्षरशः म्हणजे ॲक्शन, वॉर, ड्रामा या कॅटेगरीतला हे पिक्चर की नाही असा आहे ज्याचं नाव आहे लॉर्ड ऑफ द रिंग्स. म्हणजे काही पिक्चर असे असतात बघा, या पिक्चरची स्टोरी तुम्हाला म्हणजे न कळता तुम्ही डायरेक्ट तुम्ही पिक्चर बघायला चालू करा आणि एकानंतर एक सगळे सिक्वेल तुम्ही बघून रिकामं करणार. पिक्चरचं नाव परत एकदा सांगतोय, लॉर्ड ऑफ द रिंग्स. ॲक्शन, वॉर, ड्रामा या कॅटेगरीतला जबरदस्त पिक्चर, खतरनाक, एकदा नक्की बघा लॉर्ड ऑफ द रिंग्स. पुढच्या पिक्चरचं नाव सांगायच्या आधी तुम्हाला बोनस नंबर 2ची मूवी सांगतो. आता त्या पिक्चर असा आहे की नाही, म्हणजे तुम्ही या पिक्चरच्या दुनियेतले सिनेफाईलमधले किती पण मोठे धुरंधर असा, तुमच्या डोक्याच्या अक्षरशः फिजा उडवणारे आणि तुम्हाला डोकं 100% वापरायला लावणारा असा हा पिक्चर आहे. आता पिक्चरमधला आपला हिरो असा आहे की नाही, त्याच्याकडे एक स्किल आहे, म्हणजे कुणाच्या तरी डोक्यात घुसणं, त्याच्या आयडिया चोरणं आणि त्याच्यामध्ये आयडिया प्लॅन्ट करणं. आता हे ऐकायला केवढं वेगळं वाटायला लागलं. पिक्चरमध्ये अक्षरशः स्वप्न हे असं सगळं दाखवलं आणि हे सगळं दाखवणारा एकच माणूस आहे अख्ख्या जगातला आणि तो म्हणजे क्रिस्तोफर नोलन. आता क्रिस्तोफर नोलन म्हटलं की याच्या पिक्चर एकदा बघितल्यावर कळणं म्हणजे खरोखर आपण आईन्स्टाईनचा बाप असल्यागत आहे. पिक्चर तुम्हाला कमीत कमी 4 वेळा बघायला लागणार, एवढं मात्र नक्की. अक्षरशः तुम्ही गणिताच्या पेपरला किंवा इव्हन सायन्सला तासाला वही पेन घेऊन बसला नसाल, पण हे पिक्चर बघताना तुम्ही वही पेन घेऊन बसायलाच पाहिजे. पिक्चरचं नाव परत एकदा सांगतोय, इन्सेप्शन, एकदा अवश्य बघा. आणि यासाठी याच्यामध्ये आपला हिरो आहे बघा, लिओनार्डो दी कॅप्रिओ. जबरदस्त परफॉर्मन्स, सगळं टॉप. नंबर 3 वरचा पिक्चर सांगताना खरोखर मला गर्व होतोय, कारण IMDb सारख्या प्लॅटफॉर्मवर, जागतिक प्लॅटफॉर्मवर आपल्या भारताचा एखादा पिक्चर तिथं टॉप 3ला येतोय, ते खरोखर एक प्राऊड फिलिंग असते. पिक्चरचं नाव आहे जय भीम. आता याच्यामध्ये आपला हिरो जो आहे की नाही, तो एका आदिवासी महिलेवर झालेला अत्याचार, त्यांना
काही आता पोलिस असतात, सिस्टीम असते ती त्यांना आदिवासींना उचलून आणते आणि त्यांच्यावर काय वाटेल ते गुन्हा लावून म्हणजे रिकामं करते. पण हा माणूस असा असतो की नाही की त्यांना काय पण करून न्याय मिळवून देणारच होता. त्यांना त्या न्याय मिळवून देतोय का नाही आणि त्याला सिस्टीम विरुद्धात खरोखर सिस्टीममध्ये घुसून लढायचं असतं. आता तो पण त्याच एका सिस्टीमचा भाग असतो. पिक्चरमध्ये सगळं टॉप नॉच लेवलचं आहे. पिक्चर इतका सिरियस आहे, एकदा तुम्ही बघाय बसला इकडं तिकडं अजिबात तुमचं लक्ष जाणार नाही. यातली परफॉर्मन्स म्हणा, सिनेमॅटोग्राफी म्हणा, हे सगळं नेक्स्ट लेवलचं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या पिक्चरचे इमोशन्स एवढे भारी आहेत ना, म्हणजे तुम्ही म्हणजे डोळ्याची पापणी सुद्धा हलणार नाही, पिक्चरला चिकटूनच बसणार. एकदा बसला की अक्षरशः संपवून टाकणार. पिक्चरचं नाव आहे जय भीम. भावानं नंबर 2च्या पिक्चरबद्दल सांगायचं काय, म्हणजे सांगायला माझे अवकातच नाही. पिक्चर अक्षरशः म्हणजे की नाही लई जुना पिक्चर आहे, ब्लॅक अँड व्हाईट मधला पिक्चर आहे. आणि त्याचं म्हणजे आता थीम अशी आहे की नाही, म्हणजे वर्ल्ड वॉर 2च्या वेळची थीम आहे. आता पिक्चर ह्यो म्हणजे वॉर ऑटोबायोग्राफी या कॅटेगरीतला पिक्चर आहे. पण पिक्चर बघताना तुम्ही एकदा बसला की नाही अक्षरशः त्याच्यामध्ये गुंतूनच जाणार. काही पिक्चर आपण असे म्हणतोय बघा ज्याच्यामध्ये काही नसते पण सगळं काही असल्यासारखं असते. एकदा तुम्ही बसला की संपवल्याशिवाय उठणारच नाही. पिक्चरची सिनेमॅटोग्राफी म्हणा किंवा थीम म्हणा किंवा कॅरेक्टर्स म्हणा, इतकं चांगलं आपल्याला इन्व्हॉल्व करून घेतात की नाही, एक नेक्स्ट लेवलचं आहे. अक्षरशः ऑस्कर विनिंग पिक्चर आहे. पिक्चरचं नाव आहे शिंडलर्स लिस्ट. एकदा अवश्य बघा. भावन नंबर 1चा पिक्चर सांगायच्या आधी बोनस नंबर 3 पिक्चर. आता हे पिक्चरमध्ये एक नाही, हे बघायचा पिक्चर जोकरसाठी. जोकर कोण? आपला हीथ लेजर. ॲक्टिंगच्या दुनियेतला बादशाह म्हटलं तरी चालेल. हा ॲक्टिंगच्या दुनियेमध्ये अमर होऊन गेलाय, कारण याच्यासारखा जोकरचा रोल करणं. आता तो जोकर आहे का विलन आहे, विलन हाच हिरो आहे का हिरो विलन आहे, पिक्चर बघताना शाटमध्ये तुम्हाला काय कळणार नाही. कारण तो असतोय तरी विलन. त्याच्या सगळ्या ॲक्शन म्हणजे अँटिगोनिस्ट, म्हणजे प्रोटॅगॉनिस्ट नाही तर अँटॅगॉनिस्ट, पण तो आपल्याला आवडायला लागतोय. अक्षरशः तुम्ही त्याच्या विचाराशी सहमत करणार, तुम्ही स्वतःलाच त्या जोकरमध्ये बघायला चालू करणार. हा पिक्चर आहे बघे जबरदस्त. क्रिस्टोफर नोलनचाच आहे डार्क नाईट. आता ह्यो पिक्चर बघताना तुम्हाला संपल्यानंतर तुम्हाला फक्त जोकरच आठवणार. एकदा अवश्य बघा डार्क नाईट. नंबर 1 वरचा पिक्चर तो 1 वर का आहे की नाही हे बघितल्यावरच कळेल. आता पिक्चरची स्टोरी जर बघायला गेली तर असा कैदी आहे, त्याच्यामध्ये 40 वर्ष त्याला जेलमध्ये राहायला लागणार आहे. पण तो राहतोय का नाही ते तर पिक्चरमध्येच कळेल. आणि पिक्चर तुमच्या आयुष्यातल्या छोट्या मोठ्या प्रॉब्लेमची खूप मोठी तुम्हाला उत्तरं देऊन जाणार आहे. पिक्चर फक्त हा पिक्चर नाही तर तुम्हाला आयुष्यातले खूप मोठे लेसन्स देणार आहे. याच्यामध्ये एक असा कैदी आहे जो 40 वर्ष त्याला जेलमध्ये राहायला लागणार आहे. पण 40 वर्ष राहतोय का नाही, आता 40 वर्ष राहिल्यानंतर त्याच्या आयुष्यात शिल्लकच काय राहतंय, त्याच्या भावना, मित्र सगळं काही मोरूनच जाणार आहे. पिक्चरचं नाव आहे शॉशँक रिडेम्पशन. आता कित्येक लोकांनी ह्याला 10 on 10 रेटिंग दिले, 10 पैकी 10. आणि माझी गॅरंटी आहे की तुम्ही जेव्हा हा पिक्चर बघशिला तेव्हा पण तुम्ही सुद्धा ह्याला 10 पैकी 10 रेटिंगच देणार, इतकी मी गॅरंटी देतो. मित्रांनो, ही होती आपली टॉप 10ची लिस्ट. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि यातला तुमच्या आवडीचा कुठला पिक्चर ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि दुसऱ्या कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असला तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ या असं अदनमधनं होत असते बघा. बाकी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा.